नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांसाठी आता बहुप्रतीक्षित मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सीचा प्रवास खुला होणार आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या वॉटर टॅक्सी सेवेचं आज उद्घाटन होत आहे. वॉटर टॅक्सीमुळे नवी मुंबईहून थेट एलिफंटा या ठिकाणी जाण्यासाठी सेवा मिळणार असल्यानं पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे. वॉटर टॅक्सी सेवा सुरू होत असल्यामुळे मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमीच ही म्हणावी लागेल, कारण मुंबईपासून ते अगदी बेलापूरपर्यंत वॉटर टॅक्सीनं जाता येणार आहे. त्यामुळे प्रवासामध्ये वेळेची तर बचत होणारच आहे, त्याचसोबत या ट्रॅफिक जामपासून सुद्धा मुंबईकरांची सुटका होऊ शकते. मुंबई ते बेलापूर अशी ही वॉटर टॅक्सी आणि हा प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि त्याचसोबत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा. त्यामुळे मुंबई ते बेलापूर असा वॉटर टॅक्सीचा हा प्रवास आजपासून मुंबईकरांच्या सेवेमध्ये येतोय. आज या वॉटर टॅक्सी सेवेचं उद्घाटन होत आहे आणि वॉटर टॅक्सीमुळे नवी मुंबईमधून थेट एलिफंटा या ठिकाणी जाण्यासाठी सेवा मिळणार आहे. त्यामुळे पर्यटनाला सुद्धा एक प्रकारे चालना मिळणार आहे. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्यात. सुस्मिता, वॉटर टॅक्सीचं आजपासून लोकार्पण किंवा ही सेवा सुरू होतीये त्याबद्दल काय सविस्तर माहिती? खरं तर आजपर्यंत आपण लोकल आणि बेस्टच्या सेवेतनं मुंबई अनुभवलेली आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी सबर्बन मधनं आपण मुंबईमध्ये येत होतो, परंतु आता वॉटर टॅक्सी म्हणजे 700 किलोमीटरचा जो लांबच लांब समुद्र किनारा आपल्या भारताला लाभलेला आहे, त्याच समुद्र किनाऱ्यातनं वॉटर टॅक्सीचा प्रवास आता नागरिकांना करता येणार आहे. खरं तर या वॉटर टॅक्सीच्या किमतींच्या बाबतीत थोडीफार नाराजी आपल्याला पाहायला मिळते, कारण साधारणपणे सगळ्यात कमी म्हणजे 290 रुपयात तुम्ही भावच्या धक्क्याला नवी मुंबईतनं पोहोचू शकतात किंवा 850 रुपये JNPT आणि इतर अनेक ठिकाणांसाठी आहे. साधारणपणे 8 रूट जे आहेत ते निश्चित करण्यात आलेले आहेत. प्रत्येक तासाला एक वॉटर टॅक्सी ही इथून नवी मुंबईवरनं मुंबईच्या दिशेला अर्थात गेटवे ऑफ इंडियाच्या इथे पोहोचणार आहे. त्यामुळे जरी मरीन लाईफ किंवा एकूणच मेरीटाईम बोर्डने हा निर्णय घेतलेला असला तरी सुद्धा या सर्व सुविधांचा वापर मुंबईकर कशा पद्धतीने करतात हे बघणं महत्त्वाचं आहे. मुख्यत्वे या वॉटर टॅक्सीचा एक फायदा असणार आहे, तुमचा वेळ वाचणार आहे. म्हणजे रस्त्याने तुम्ही जर नवी मुंबई बेलापूर या ठिकाणी यायचा विचार केला तर साधारणपणे 2 ते 2.5 तास जातात. तो वेळ आता 25 ते 30 मिनिटांमध्ये जाणार आहे. मी स्वतः सुद्धा या प्रवासाचा अनुभव घेतलेला आहे. अतिशय सुंदर अनुभव आहे. याचाच फायदा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये येणाऱ्या पर्यटकांना मिळू शकतो. वेळेची बचत जरी होणार असेल तरी थोडासा खिसा हा खाली करावा लागणार आहे. आपण आता बघताय हे समोर बेलापूर जेटीमध्ये समोर जी आहे ही वॉटर टॅक्सी आहे. स्पीड बोट अशा पद्धतीच्या स्पीड बोटमधनं साधारणपणे 10 ते 12 लोक प्रवास करू शकतात. तर कॅटामरानमधनं सुद्धा एक 25 ते 30 लोक प्रवास करू शकतात. आणि बेलापूर जेटीला अगदी आज या सगळ्या वॉटर टॅक्सी येऊन पोहोचलेल्या आहेत. एक वेगळा अनुभव या निमित्तानं मिळणार आहे. साधारणपणे 800 रुपये ते 1200 रुपयापर्यंतचा खर्च या संपूर्ण प्रवासामध्ये आहे. त्यामुळं आजपासून सुरू होणाऱ्या या वॉटर टॅक्सीची सुविधा मुंबईकर किती महत्त्वपूर्णरित्या घेतात हे बघणं महत्त्वाचं असेलच. परंतु आता काहीच वेळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, अस्लम शेख असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये याचं लोकार्पण होणार आहे. आणि खऱ्या अर्थानं सागरी मार्गाच्या आणि सागरी पर्यटनाच्या नवीन सीमा आपण उलगडतोय असं म्हणावं लागेल. श्वेता, बरोबर आहे. आणि सुस्मिता, आता या वॉटर टॅक्सीचं लोकार्पण तर होतच आहे, मात्र जर सर्वसामान्य मुंबईकरांच्या दृष्टीने जर विचार केला आणि दररोज जर एखाद्या माणसाला बेलापूरपासून ते मुंबईपर्यंत यायचं असेल आणि वॉटर टॅक्सीने यायचं असेल तर मग त्याचं तिकीट किंवा तिकीट भाडं पाहता हे कितपत परवडणार आहे? रोज कशा फेऱ्या असणार आहेत? काय फ्रिक्वेन्सी असेल? साधारणपणे प्रत्येक तासाला एक अशा पद्धतीची ही वॉटर टॅक्सी उपलब्ध असू शकणार आहे. ऑनलाईन पद्धतीने माय बोट राईड या वेबसाईटवरनं तुम्हाला याचं बुकिंग करता येणार आहे. एका फेरीसाठी म्हणजे वन साईडसाठी साधारणपणे 800 ते 1200 रुपयापर्यंतचा खर्च आहे. परंतु जर तुम्हाला मंथली पास घ्यायचा असेल, जसं श्वेता तुम्ही म्हणालात की दररोज ये जा करणाऱ्यांसाठी काय पर्याय, तर साधारणपणे 11,000 रुपये एका पाससाठी तुम्हाला महिनाभराच्या पाससाठी मोजावे लागणार आहेत, जी रक्कम फारच जास्त आहे. त्यामुळे आता सुद्धा या पहिल्या
टप्प्यामधल्या या किमतीचे दर आहेत, जर भविष्यामध्ये ही सेवा यशस्वी ठरली तर कदाचित दर कमी होऊ शकतात, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये हा खर्च जो आहे तो मुंबईकरांना सहन करावा लागणार आहे। एकतर वेळेची बचत होते, हा जरी एक सकारात्मक मुद्दा असला तरी सुद्धा समुद्रातनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना तो वाऱ्याचा वेग, तो निळाशार समुद्र हाही एक वेगळा अनुभव असतो। त्यामुळे पर्यटकांसाठी हा एक वेगळा अनुभव नक्की असणार आहे, परंतु सर्वसामान्यांना हा परवडणारा किती असेल हे भविष्यात बघणं महत्त्वाचं आहे। आज या सेवेचं लोकार्पण होतोय, बहुप्रतीक्षित असा हा प्रकल्प होता, अनेकदा श्रेयवाद सुद्धा झालेला होता आणि आता काहीच वेळापूर्वी एकनाथ शिंदे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत। आपण समोर एक दृश्य बघूयात, अतिशय सुंदर अशा या वॉटर टॅक्सी अतिशय भरधाव वेगाने त्या येत असतात आणि या वाऱ्याचा जसा इथे आवाज येतोय त्याचबरोबर समुद्रातल्या या उंच लहरे ज्या आहेत, या लाटा ज्या आहेत त्याच्यामधनं या वॉटर टॅक्सी येत आहेत। एका टॅक्सीमध्ये स्पीड बोट जर असेल तर त्याच्यामध्ये 10 ते 12 लोक बसू शकतात आणि दुसऱ्या ज्या मोठ्या टॅक्सीज आहेत त्याच्यामध्ये साधारण 30 ते 35 लोक बसू शकतात आणि अशा पद्धतीची ही वॉटर टॅक्सी नक्कीच मुंबईकरांना अनुभवता येणार आहे आणि आजपासून या सेवेला सुरुवात होते आहे। श्वेता जी, सुस्मिता धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्याच्यामुळे ही वॉटर टॅक्सी नेमक्या या कशा धावणार आहेत आणि त्याचा मुंबईकरांना कसा फायदा होणार हे आपण जाणून घेतलं। थोड्याच वेळात महाराष्ट्रातल्या काही मंत्र्यांच्या हस्ते याचं लोकार्पण होणार आहे। पुढच्या बातमीकडे वळतोय। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे होऊ घातलेल्या अजनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पावरून आता सेना भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागपूरच्या दौऱ्यादरम्यान अजनी वनाची पाहणी केली होती आणि पर्यावरणवाद्यांप्रमाणे प्रकल्प दुसरीकडे स्थलांतरित करण्याच्या मागणीच्या सुरात सूर देखील मिसळला। त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नाराज असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे अजनी इंटर मॉडेल प्रकल्पावरून सेना भाजपमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। या प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांकडून विरोध झालेला आहे आणि त्यांच्याच सुरात सूर मिसळलाय। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मात्र या विरोधावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मात्र नाराज असल्याचं कळतंय। त्यामुळे गडकरींच्या या नागपुरातल्या प्रकल्पाला आदित्य ठाकरेंकडून विरोध झाल्याचं दिसतंय। मुंबईतल्या आरे नंतर नागपुरातल्या अजनीचा प्रकल्प वादात। शिवसेना भाजपमध्ये पुन्हा वादाच्या ठिणगीची शक्यता। गडकरींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला आदित्य ठाकरेंचा विरोध। मुंबईतल्या आरे कारशेडवरून भाजप आणि शिवसेनेत झालेल्या वादाचा पुढचा अंक आता नागपूरच्या अजनी इंटर मॉडेल स्टेशनच्या निमित्तानं समोर येण्याची शक्यता आहे। नागपूरच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या अजनी इंटर मॉडेल स्टेशनचं काम लवकरच सुरू होणार आहे। गडकरींच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी अजनी वनाची जागा अधिग्रहित केली जाणार आहे, जिथं वेगवेगळ्या प्रकारची 7000 झाडं आहेत। त्यामुळे पर्यावरणवाद्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे। त्यात राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांनीही पर्यावरणवाद्यांच्या सुरात सूर मिसळल्यानं वादाची ठिणगी पडू शकते। तिथे बघा खूप मोठी बायोडायव्हर्सिटी आहे, तिथे खूप बर्डची स्पीसीज आहेत, नेटिव्ह ट्रीजची स्पीसीज आहेत, खूप जुने झाडं आहेत। मुख्य म्हणजे ते हेरिटेज आहे। रेल्वेनी जी जागा डेव्हलप केली होती तिथे जी झाडं आहेत ते 100 वर्षाच्याही वर आहेत। अजनी वन ब्रिटिशांनी वसवलं। इथं रेल्वेचं कार्यालय आणि कर्मचारी वसाहत आहे, त्यामुळे केवळ वृक्षच नाही तर कॉलनीत राहणारे नागरिक सुद्धा विस्थापित होणार आहेत। परिसरात असलेली रेल्वे मेन्स शाळा आणि केंद्रीय विद्यालयाची प्राथमिक शाळा आहे, ती विस्थापित झाली तर मुलांची गैरसोय होण्याची शक्यता आहे। जसं मुंबईचा आरे कारशेड प्रकल्प पर्यावरणाच्या संवर्धनासाठी दुसरीकडे हलवला गेला, तसाच अजनीचा हा देखील प्रकल्प यातल्या पर्यावरणासाठी हलवायला पाहिजे, त्यात काही गैर नाही। त्यामुळे कुठेतरी या प्रकल्पाबद्दल शिवसेनेची भूमिका आहे ती स्पष्ट झालेली आहे। अजनी इंटर मॉडेल स्टेशन हे राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण विकसित करत असून त्यासाठी प्राधिकरणानं रेल्वे लँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी सोबत MOU केलाय। या प्रकल्पाची नागपूर शहराच्या विकासात अतिशय महत्त्वाची भूमिका राहणार असल्यानं प्रकल्प दुसरीकडे गेला तर व्यावहारिक नसेल असं सांगितलं जात आहे।
आदित्य ठाकरेंनी पहिले प्रकल्पाचे अध्ययन करायला पाहिजे. अध्ययन केल्यानंतर त्यांनी आपला वक्तव्य व्यक्त करणार पाहिजे. म्हणून विरोध करण्याचं कारण नाही. एखाद्या माणसाची चूक झाली तर त्याला सुधारण्याची त्याला संधी दिली पाहिजे असं माझं मत आहे. कारशेडचं कार्य असो हे शहरात होणं एक सुखाची गोष्ट आहे, कारण इथल्या मुलांना रोजगार मिळणार आहे, इथल्या कनेक्टिव्हिटी वाढणार आहे, एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी, हॉस्पिटलची कनेक्टिव्हिटी, रेल्वेची कनेक्टिव्हिटी, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी हे अत्यंत सुलभ होणार आहे. इथल्या मुलीला काम करताना ते सोपी जाणार आहे. अजनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडून विरोध झाल्यास आरे कारशेडच्या वादाचा पुढचा अंक नागपुरात लिहिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. याच संदर्भात अधिक बोलण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेले. तिवारीजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आता हा जो काही नागपुरातला अजनी इंटरमॉडेल स्टेशन प्रकल्प आहे त्याला पर्यावरण मंत्र्यांचाच म्हणजे तेच याला अनुकूल दिसत नाहीयेत, काय प्रतिक्रिया? नागपूर बद्दल शिवसेनेच्या डोक्यात काही वेगळीच भावना दिसत आहे. कारण जेव्हापासून आघाडी सरकारचा निर्माण झाला तेव्हापासून एक फुटी कवडी नागपूरला उपलब्ध करून दिली नाही. जीएसटीची ग्रांट सोडून एकही पैसा दिला नाही. एकीकडे विकासाचे सर्व काम जे मागील मुख्यमंत्रीने सँक्शन करून दिले होते ते 207 कोटीचे काम थांबवले. दुसरीकडे एकही पैसा दिला नाही. आणि तिसरी गोष्ट, माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी जे नागपूरसाठी कोट्यान कोटी रुपये घेऊन येत आहे आणि नागपुरात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प करत आहे तर त्याचाही विरोध करणं म्हणजे नागपूर बद्दल काहीतरी गैरसमज करून ठेवलेला आहे शिवसेनेने, असा प्रथम दृष्टात दिखाई देते. जी, मात्र काही पर्यावरणवाद्यांकडून सुद्धा हे म्हणणं आहे की अजनी हा जो काही जंगल परिसर आहे तिथे बायोडायव्हर्सिटी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे हा प्रकल्प इथून हलवावा, दुसऱ्या जागी करावा, जेणेकरून जो काही पक्ष्यांचा प्राण्यांचा अधिवास तिथे आहे त्याला धोका निर्माण होणार नाही. एकदा याचा पुनर्विचार करणं याच्यासाठी आवश्यक आहे की एकूण 470 एकड़ मध्ये हा प्रकल्प उभारण्यात येत आहे आणि 470 एकरमध्ये 2700 सुबबुलचे झाड आहे. 2700 सुबबुलचे झाड जर आपण सोडले तर जवळपास 2200चे जवळपास झाड पडतात. 490 डिवायडेड बाय 2200 डिवायडेड बाय 490 जर आपण केला तर 1 एकरी 4 झाड येतात. शहरात असा कोणता भाग आहे जिथे 1 एकरी 4 झाड नाही असा जर सांगितलं तर जास्त बरा होईल. म्हणून याचा पूर्ण सखोल अध्ययन करूनच काहीतरी सन्माननीय मंत्री महोदयाने आपलं वक्तव्य दिला पाहिजे. अध्ययन न करता बोलणं हे काही ना काही तिवारीजी, मात्र तुम्ही जे म्हणताय की शिवसेनेनं अभ्यास करून यामध्ये बोलायला हवं, मात्र आदित्य ठाकरेंनी स्वतः अजनी वनाची पाहणी केली. मला असं वाटत नाही त्यांनी पाहणी केली. जर पाहणी केली असती तर असं वक्तव्य त्यांच्या डोक्यातनं निघालं नसतं. जी, दयाशंकर तिवारीजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तुमची प्रतिक्रिया दिलीत. याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. नागपुरातून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे सुद्धा आपल्यासोबत आहेत. तुषार, आता या अजनी इंटरमॉडेल स्टेशन प्रकल्पावरून आपल्याला थेट दिसतंय शिवसेना आणि भाजप यांचं काही एकमत होत नाहीये, त्यामुळे वाद सुद्धा निर्माण होऊ शकतो. आणि या प्रकल्पाचं देखील पुढे काय? जर आपण नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या बोलण्याचा रोष बघितला तर त्यावरनं कल्पना येतं की भाजपचे नेते किती दुखावलेले आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडनं या वक्तव्याची किंवा अशा प्रकारच्या भूमिकेची भाजपला अपेक्षा नव्हती आणि खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील अपेक्षा नव्हती. मात्र ज्या प्रकारे त्यांनी ते व्हिजिट दिली, ते स्वतः पर्यावरण मंत्री आहे, त्यामुळे पर्यावरणवाद्याच्या दबावामुळे त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं असावं असा भाजपचा सूर आहे किंवा त्यांचं असं म्हणणं आहे. पण आरे कारशेड प्रकल्पासोबत ज्या आदित्य ठाकरेंनी याची तुलना केली अजनीच्या या प्रकल्पाची, आरे कारशेड प्रकल्प आणि अजनी इंटरमॉडेल स्टेशन हे 2 वेगवेगळे प्रकल्प आहे. तो कारशेड प्रकल्प होता, हे एक कनेक्टिव्हिटीचं एक मॉडेल आहे. तिथे बिझनेस हब असणार आहे, मॉल्स असणार आहे, हॉटेल असणार आहे, विमानतळ असेल, रेल्वे असेल, मेट्रो असेल आणि टॅक्सी असेल, सर्वांची कनेक्टिव्हिटी एकाच ठिकाणी असणार आहे. आणि नितीन गडकरी यांचं स्वप्न आहे किंवा त्यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की या इंटरमॉडेल स्टेशनमधनं देशात कुठेही जाता यायला पाहिजे. ते विमानाने असो, रेल्वेने असो, बसने असो
किंवा इतर वाहनांनी असो. त्यामुळे जे एक मॉडेल तयार केलं गेलं, त्या मॉडेल संदर्भात जो पर्यावरणवाद्यांनी जो वाद केला तो विशेष करून 32 एकर जमिनीचा आहे. म्हणजे विशेष करून हा आताच महापौरांनी सांगितलं की 470 एकरावर हा संपूर्ण प्रकल्प असणार आहे. आणि इथे जे एक इतिहास आहे ह्या संपूर्ण जागेचा की ब्रिटिशांनी ही कॉलनी बसवली. आज जर का तुम्ही अजनी वनामध्ये गेला तर नुसते झाडं नाही आहेत, एक तर ती नैसर्गिक झाडं नाही आहे, ती ब्रिटिशांनी लावलेली झाडं आहे आणि सौंदर्यीकरणासाठी लावलेली होती. कारण की तिथे रेल्वेचे जे कर्मचारी आहेत त्यांची वसाहत आहे, रेल्वेचे वेगवेगळे कार्यालय आहे, शाळा आहे, तर त्यांच्या सौंदर्यीकरणासाठी आजूबाजूला त्या परिसरामध्ये लावलेलं ते झाडं आहे आणि 50 वर्ष जुने आहे. त्यामुळे तिथे आता वन तयार झालेलं आहे. त्यामुळे पर्यावरणवादी जो दावा करतात त्याला काही पर्यावरणवादी देखील विरोध करतात. त्यांची असं म्हणणं आहे की दोन गोष्टीचा विचार करायला पाहिजे. नागपूरमध्ये एक भरत वन आहे आणि हे अजनी वन. भरत वन जेव्हा फुटाळा तलावाचं सौंदर्यीकरण होत होतं तेव्हा भरत वन हे नैसर्गिक जंगल आहे. त्या नैसर्गिक जंगलाची तिथे तोडणी केली जाणार होती. तेव्हा त्याचा विरोध झाला. तेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक पाऊल मागे घेतलं. त्यांनी सांगितलं की नाही, हा नैसर्गिक जंगल आहे, त्यामुळे नागपूर शहराची गरज आहे. मात्र अजनी वनाची जेव्हा ते तुलना करतात तेव्हा ते म्हणतात की इथे 2 ते 2,500 सुबाबडीचे झाडं आणि इतर झाडं आहे. मात्र हा नैसर्गिक जंगल नाही, हा ब्रिटिशांनी लावलेला जंगल आहे. तो जंगल आपण दुसऱ्या ठिकाणी उभारला जाऊ शकतो. त्यामुळे एखाद्या वनासाठी किंवा एखाद्या झाडांसाठी 7 ते 8 हजार जे झाड आहे त्या झाडांसाठी जर का एखादा मोठा प्रोजेक्ट आहे ज्याचा परिणाम एकूणच त्या पूर्ण प्रकल्पावर होईल. म्हणजे पर्यायी जागा जशी खापरीची सुचवली तर खापरी हे कनेक्टिव्हिटीसाठी किंवा त्या प्रकल्पासाठी अनुकूल नाही. कारण की तो एक कनेक्टिव्हिटीचा हब बनणार आहे. तिथे बिझनेस सेंटर असणार आहे, हॉटेल्स, मॉल असणार आहे. त्यामुळे जर का शहराच्या एका कॉर्नरला केला तर शहरातल्या संपूर्ण शहराला त्याचा फायदा होणार नाही, का संपूर्ण नागरिकांना त्याचा पाहिजे त्या प्रमाणात उपयोग घेता येणार नाही. त्यामुळे जी भूमिका भाजपच्या नेत्यांची आहे ती अत्यंत आक्रमक आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये म्हणजे आदित्य ठाकरेंनी आता वक्तव्य केलं आहे त्यानंतर भाजप अत्यंत आक्रमक दिसत आहे. महापौराच्या बोलण्यावरनं देखील ती आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पुढील काळामध्ये नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झाली की हा वाद कदाचित रस्त्यावर देखील उतरण्याची शक्यता आहे. जी अगदी बरोबर आहे तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर नागपूरमधल्या या प्रकल्पावरून थोडा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बघूया या पुढे या प्रकल्पाचं नेमकं काय होतं. पुढची बातमी आहे, नवाब मलिक यांना दिलासा मिळालाय चांदीवाल आयोगाकडून. आयोगानं दिलेली नोटीस रद्द करण्यात आलेली आहे. आयोगानं नवाब मलिक यांना नोटीस पाठवलेली होती आणि चांदीवाल कमिशन विरोधात मी कधीच कोणतं वक्तव्य केलेलं नाही आणि यापुढेही करणार नाही असं नवाब मलिकांनी म्हटलंय. एक प्रकारे नवाब मलिक यांना दिलासाच मिळालाय. त्यांना आयोगानं दिलेली नोटीस ही रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे चांदीवाल आयोगाकडून नवाब मलिक यांना एक दिलासाच मिळालेला आहे. कारण त्यांना बजावलेली नोटीस आयोगानं रद्द केलेली आहे. नवाब मलिकांना नोटीस पाठवलेली होती, त्यांना समन्स बजावण्यात आलेलं होतं. चांदीवाल कमिशन विरोधात मी कधी कोणतं वक्तव्य केलेलं नाही आणि यापुढेही करणार नाही असं देखील नवाब मलिकांनी सांगितलंय. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत. विशाल, काय झालंय आतापर्यंत? कारण 11:30 वाजता चांदीवाल आयोगासमोर नवाब मलिकांना हजर राहायचं होतं. श्वेता, नवाब मलिक चांदीवाल आयोगासमोर हजर राहिलेले होते. स्वतः व्यक्तिशः ते हजर राहिलेत आणि नवाब मलिक यांना चांदीवाल आयोगाकडनं मोठा दिलासा मिळालाय. आयोगानं केलेली नोटीस जी आहे ही रद्द करण्यात आलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं नवाब मलिक यांनी सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्या बाबतीत जे आरोप करण्यात आले होते, या आरोपाच्या धरूनच सचिन वाझेने एक पत्र दिलं होतं की परमबीर सिंग आणि माझी स्वतःची बदनामी केली जाते. आणि त्याच बाबतीत नवाब मलिक यांनी आज आयोगासमोर जाऊन खुलासा जो आहे तो त्यांनी केलेला आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की मी आयोगाच्या विरोधात नाहीये, मी कधीच विरोधात वक्तव्य जे आहे ते केलेलं नाहीये आणि ज्या पद्धतीनं मी सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्या बाबतीत जी वक्तव्य केलेली आहे ती एनआयएची जी चार्जशीट आहे त्या चार्जशीटच्या बाबतीत ज्या काही गोष्टी उल्लेख झालेल्या आहेत त्याच गोष्टींचा उल्लेख जो आहे तो मी माध्यमांसमोर केलेला आहे. अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना जी नोटीस पाठवली होती ती रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये नवाब मलिक यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. श्वेता जी, विशाल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मंत्री नवाब मलिक हे 11:30 वाजता चांदीवाल आयोगासमोर हजर देखील राहिले. मी आतापर्यंत चांदीवाल आयोगाविरोधात कोणतंही वक्तव्य केलेलं नाही आणि यापुढेही करणार नाही आणि नवाब मलिकांना चांदीवाल आयोगानं दिलेली नोटीस रद्द केलेली आहे आणि त्यामुळे एक मोठा दिलासा नवाब मलिकांना या प्रकरणी मिळालाय.
एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊयात. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. नवाब मलिक यांना दिलासा मिळालाय चांदीवाल आयोगाकडून, कारण आयोगानं दिलेली नोटीस त्यांना रद्द करण्यात आलेली आहे. आयोगानं नवाब मलिकांना नोटीस पाठवलेली होती आणि त्यावरती चांदीवाल कमिशन विरोधात मी कधीच कोणतंच वक्तव्य केलेलं नाही आणि यापुढेही करणार नाही असं नवाब मलिकांनी सांगितलंय. आणि आयोगानं त्यांना बजावलेली नोटीस रद्द केलेली आहे, त्यामुळे नवाब मलिकांना मोठा दिलासाच म्हणावा लागेल. चांदीवाल आयोगासमोर आज सकाळी 11:30 वाजता नवाब मलिकांना हजर राहायचं होतं. यापुढे कोणतं विधान करणार नाही आणि आतापर्यंत चांदीवाल कमिशन विरोधात मी कधीच कोणतंही विधान केलेलं नाही असं नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक यांची ही प्रतिक्रिया ती देखील आपण ऐकणार आहोतच. मात्र त्यांना चांदीवाल आयोगानं दिलासा दिलाय, कारण त्यांना बजावलेली नोटीस रद्द करण्यात आलेली आहे. आज सकाळी 11:30 वाजता चांदीवाल आयोगासमोर हजर राहायचं होतं नवाब मलिकांना आणि आयोगाकडून त्यांना एक प्रकारे दिलासाच मिळालाय, कारण जी काही नोटीस त्यांना बजावण्यात आलेली होती ती तर रद्द केलेलीच आहे. आणि यासोबतच मलिकांनी हे देखील कबूल केलंय की मी यापुढेही आयोगाविरोधात कोणतंही वक्तव्य करणार नाही आणि आतापर्यंत देखील चांदीवाल कमिशन विरोधात मी कधीच कोणतंही वक्तव्य केलेलं नाही असं नवाब मलिकांनी सांगितलंय. ते प्रोसिडिंग्सच्या बेसिसवर नाही आहेत आणि ते स्टेटमेंट मिस्टर अनिल देशमुखच्या डेपोजिशनच्या बेसिसवर नाही आहे. ते स्टेटमेंट जे आम्ही केलेले आहे ते स्टेटमेंट्स प्रेस रिपोर्ट्स आणि NIA चार्जशीटच्या बेसिसवर केलेले आहे. कोर्टाने कमिशनने ती नोटीस आज डिस्चार्ज केलेली आहे. मिस्टर मलिकला परत इथे यायची गरज नाही आहे आणि आम्ही कमिशनला हे सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही असा कुठला स्टेटमेंट नाही करणार दॅट वुड बी प्रिजुडिशियल और दॅट वुड अफेक्ट दी प्रोसिडिंग्स विच आर गोइंग ऑन बिफोर द कमिशन. मोबिन सर हिंदी में बता दीजिए कि आज नवाब मलिक जी को बुलाया गया था, क्या कुछ हुआ कोर्ट ने? देखिए, मिस्टर वज़े ने जो है एक एप्लीकेशन फाइल किया था कमीशन के सामने और कहा था कि मिस्टर अनिल देशमुख के खिलाफ कुछ एक्शन इनिशिएट करना चाहिए और उस एप्लीकेशन के हियरिंग के दौरान कमीशन को लगा कि मिस्टर मलिक की भी सुनवाई होना चाहिए, तो उनको नोटिस दिया गया था. उन्होंने खुद से आज कोर्ट में हाजिरी दी है और कोर्ट को ये कहा गया कि ये जो भी उन्होंने स्टेटमेंट किया था प्रेस को, वो कोई मिस्टर देशमुख के स्टेटमेंट के बेसिस पे नहीं था, ना ही वो कोई इस कमीशन के प्रोसीडिंग्स के बेसिस पे था. वो स्टेटमेंट जो दिया गया था वो NIA की चार्जशीट के बेसिस पे था और जो दूसरे प्रेस रिपोर्ट्स जो छापे गए स्टोरी को लेकर के उसके बेसिस पे था. तो कोर्ट ने, ऑनरेबल कमीशन ने जो है इस नोटिस को जो मिस्टर मलिक के खिलाफ निकाली थी उसको जो है आज डिस्चार्ज किया है और हमने कमीशन को ये भी कहा है कि हम ऐसा कोई स्टेटमेंट नहीं करेंगे जिससे जो है कमीशन के प्रोसीडिंग्स पर कोई इफेक्ट हो. बाकी यावेळी आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत. वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ते भेट घेणार आहेत आणि संजय राऊत यांच्यासोबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा वर्षावरती पोहोचलेले आहेत. किरीट सोमय्या यांच्या विरोधात पुरावे घेऊन संजय राऊत हे वर्षावरती पोहोचलेत आणि तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार आहेत. ट्रकभर पुरावे घेऊन मी चाललोय असं संजय राऊत म्हणाले आणि वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी संजय राऊत देखील पोहोचलेत आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा पोहोचलेले आहेत वर्षा बंगल्यावर. किरीट सोमय्या यांच्या विरोधातले पुरावे घेऊन संजय राऊत गेलेले आहेत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेतच. थेट जाऊयात उदय. आता संजय राऊत आणि त्याचसोबत दिलीप वळसे पाटील सध्या पोहोचलेत वर्षावरती, काय घडामोडी घडतायत? वर्षा निवासस्थानी साधारणतः 10 मिनिटांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत हे पुराव्यानिशी, कागदोपत्री पुराव्यानिशी पोहोचलेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक जी आहे ती सुरू झाल्याची आपल्याला माहिती मिळते आहे. आपण वर्षा बंगल्याच्या बाहेर आहोत. आपण इथे मागे पाहू शकतो की वर्षा निवासस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. काही वेळापूर्वी संजय राऊत हे देखील दाखल झालेले आहेत.
साधारणतः सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी खूप मोठे गोप्यस्फोट करणारे असे आरोप जे आहेत, गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरती केलेली आहेत. त्यांनी जवळपास 7,500 कोटींचा भ्रष्टाचार केल्याची माहिती त्यांनी उघड केलेली आहे. काही कागदोपत्री पुरावे देखील त्यांच्याकडे. त्याचबरोबर मुंबईतलं पवई इथे IIT जे कॅम्पस आहे त्या कॅम्पस परिसरामध्ये पुनर्विकास प्रकल्प होता. त्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये देखील त्यांनी शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती त्यांनी त्या प्रसारमाध्यमांना सांगितलेली आहे. आणि हा शेकडो कोटींचा घोटाळा करताना त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाचा वापर केल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्या संदर्भात काय पुरावे आहेत ते म्हणाले की माझ्याकडे सर्व कागदोपत्री पुरावे आहेत आणि पुरावे घेऊन मी आता मुख्यमंत्र्यांना भेटत आहे. त्यानुसार ते आता मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित झालेले. त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची बैठक आहे. शिवसेना नेते संजय राऊत काय कागदोपत्री पुरावे सादर करतात आणि त्या पुराव्या अनुषंगाने काय कारवाई पुढे होऊ शकते किंवा महाविकास आघाडी काय पाऊल उचलू शकतो हे अत्यंत महत्त्वाची आहे. काहीतरी ठोस कारवाई करण्याच्या उद्देशाने शिवसेना नेते संजय राऊत हे कागदोपत्री पुरावे घेऊन जे वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत. त्यामुळे अतिशय महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीतून पुढे नेमकं काय निष्पन्न होत आहे, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरती कारवाई करण्यापर्यंत महाविकास आघाडी पाऊल उचलणार का हे आता पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होईल. बरोबर उदय. आणि या आधी सुद्धा पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणालेले होते की लवकरच बाप बेटे जेलमध्ये जातील. आता त्यामागे नेमकं काय त्यांचा उद्देश होता बोलण्याचा, अर्थात हे संजय राऊतांनाच माहीत. पण ह्या ज्या सगळ्या काही घडामोडी घडतायत त्या दृष्टीने आपण काही संबंध लावू शकतो? अगदी शिवसेना नेते संजय राऊत यांनी जे बाप बेटे नाव घेतले ते आहे भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा चिरंजीव जे आहेत नील सोमय्या यांच्यावरती. कारण नील सोमय्या यांच्या नावाने वसईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे आणि ही प्रॉपर्टी जी आहे PMC बँक घोटाळ्यामधल्या पैशांमधून खरेदी केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी घोटाळेबाज जे आहेत त्यांच्यासोबत भागीदारी जी आहे नील सोमय्या यांची आहे. त्यामुळे नील सोमय्या किरीट सोमय्या हे सगळं जे काय आर्थिक संबंध आहेत ते त्यांनी उघड केलेले आहेत. मात्र उघड करताना काय कागदोपत्री पुरावे आहेत हे मात्र ते आता थेट गृहमंत्रालयाकडे सोपवणार आहेत. तत्पूर्वी ते मुख्यमंत्र्यांकडे हे कागदपत्र सादर करतील. त्यानंतर जे काही कागदोपत्री पुरावा आहे तो गृहमंत्र्याला देखील मंत्र्यांना देखील देण्यात येतील आणि त्यानंतर गृहमंत्रालय हा कागदोपत्री पुरावा घेऊन काय कारवाई करते हे आपल्याला पाहावं लागेल. सकाळी जेव्हा संजय राऊत शिवसेना नेते यांनी प्रतिक्रिया दिली त्यावेळेला त्यांनी की इकॉनॉमिकल ऑफेन्सेस म्हणजे ईडीला देखील या संदर्भात ते कागदपत्र सादर करणार. यापूर्वी त्यांनी तसे कागदपत्र 3 वेळा दिलेले, मात्र ईडीने कुठलंही पाऊल उचललं नाही. आता पुन्हा एकदा ते ईडीला देखील देणार. त्याबरोबर मुंबई आर्थिक गुन्हे शाखा जी आहे EOW त्यांना देखील हे कागदपत्र जे देणार आहे. त्यामुळे EOW नेमकी काय कारवाई करते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. जर ईडीला कागदपत्र देऊन ईडी कारवाई करत नसेल तर EOW जे मुंबईचं आर्थिक गुन्हे शाखा आहे ती कारवाई करते का हे आपल्याला पाहावं लागणार. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत काय कागदोपत्री पुरावे जे आहेत ते सादर करतात. त्याकडे त्या पुराव्यांमध्ये किती ठोस भक्कम अशी पुरावे आहेत किंवा भक्कम अशी काय कागदोपत्री पुरावे आहेत हे आपल्याला पाहावं लागणार आहे. जे काय ते ट्रान्झॅक्शन म्हणतात किंवा आर्थिक घोटाळे सांगतात ते आर्थिक घोटाळे उघड करणारे कागदोपत्री पुरावे त्यांच्याकडे सज्जड आहेत का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यानुसार आता गृह मंत्रालय काय कारवाई करते हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे कारण या बैठकीनंतर पुढे कारवाईचं चक्र जे आहे रणनीती जी आहे ती पुढे सुरू होणार आहे. बरोबर. आणि उदय, सध्या वर्षा या बंगल्यावरती मुख्यमंत्री त्याचसोबत संजय राऊत, दिलीप वळसे पाटील यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणी आलंय का किंवा येण्याची शक्यता आहे का? आणि EOW कडे तक्रार करण्याच्या संदर्भात सुद्धा इथे चर्चा करून विचार विनिमय करून काही तयारी केली जाऊ शकते? एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आणि सकाळीच त्यांनी ज्या प्रकारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर 7,500 कोटींचा महाघोटाळा असल्याचं सांगण्यात आलेलं. त्याचबरोबर जो IIT कॅम्पसमध्ये पुनर्विकास प्रकल्प आहे शेजारी IITच्या कॅम्पसच्या शेजारी तिथे त्यांनी जे काय कागदोपत्री पुरावे असले त्यांच्याकडे सांगण्यात आलेलं आहे. ते सगळे पुरावे घेऊन इथे आलेले आहेत. त्यांच्या कागदोपत्री पुराव्यांमध्ये किती कॉन्क्रीट सगळे सज्जड सगळे पुरावे आहेत, भक्कम पुरावे आहेत हे आपल्याला पाहावं लागेल. कारण हे सगळे पुरावे त्यांनी मीडियासमोर सादर केले नाहीत, ते थेट मुख्यमंत्र्यांकडे आणि गृहमंत्र्यांकडे सादर करताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यानुसार ही महत्त्वाची बैठक होती आहे. जर का शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे भक्कम पुरावे असतील तर त्या भक्कम पुराव्या आधारे काय कारवाई होऊ शकते ही देखील अत्यंत महत्त्वाची आहे. कारण जर का या भक्कम पुराव्यामध्ये थेट ट्रान्झॅक्शन असेल, थेट नावाचा उल्लेख असेल नील किरीट सोमय्या किंवा किरीट सोमय्या यांचा, तर निश्चितच कारवाई होऊ शकते. जर कारवाई झाली ती कारवाई किती मोठी असू शकते किंवा कोणत्या प्रकारची असू शकते याबद्दल देखील खूप उत्सुकता आहे. त्यामुळे नेमकी काय कारवाई करते
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरती शिवसेना किंवा महाविकास आघाडी हे आता पाहावं लागेल. महाविकास आघाडी आता आर या पारच्या भूमिकेमध्ये आहे असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण शिवसेना ते संजय राऊत आणि ज्या तडफेने ज्या आक्रमकतेने पत्रकार परिषद घेतली त्यातून आता हेच अखेर निष्पन्न झालेलं आहे की महाविकास आघाडी आता भाजपकडे जे काय भ्रष्टाचाराचे आरोप होतात त्याला जशाच तसं उत्तर देण्याच्या तयारीमध्ये त्यानुसारच ते आता तयारीत उतरलेले आहेत. आणि ही महत्त्वाची बैठक जी आहे वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी होते अतिशय महत्त्वाचे, कारण याच बैठकीमध्ये पुढच्या कारवाईची रणनीती जी आहे ती ठरण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते संजय राऊत किती भक्कम पुरावे सादर करतात त्या भक्कम पुराव्याच्या आधारे गृह मंत्रालय कुठल्या प्रकारे कलम नोंदवणार किंवा कुठला गुन्हा दाखल करून घेणार आणि त्यानंतर पुढे काय कारवाई कशी होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. बरोबर. हे तर सगळे मुद्दे आहेतच उदय. मात्र उद्या भाजपचे नेते किरीट सोमय्या हे कोर्ले गावाला सुद्धा भेट देणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आजची ही बैठक महत्त्वाची म्हणावी लागेल. श्वेता, जसं काल न्यूज 18 लोकमतने एक जी ग्राउंड रियालिटी आहे ती दाखवली होती. कोर्ले गावामध्ये आपले प्रतिनिधी रायगडचे ते गेले होते, त्यांनी तिथले संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट दाखवला की कोर्ले गावामध्ये नेमकं काय परिस्थिती आहे. कोर्ले गावामध्ये आता कुठल्याही प्रकारचे बंगले नाही, तिथे फक्त नारळी झाडे आणि एक दोन जुने जे आहेत गाईगुरांना ठेवण्यासाठी जे छोटे गोठे असतात ते आहेत पडके. तिथे राहण्याची कुठलीही व्यवस्था नाही आहे, एकही बंगला तिथे नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे. मात्र जे काही बंगले होते ते कुडाचे होते, साधे झावळीचे होते आणि ते पाडण्यात आलेले आहेत. आणि या संदर्भात कोर्ले गावचे सरपंच त्यांनी देखील स्पष्टपणे प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे की अशा प्रकारे कुठलेही बंगले इथे नव्हते. त्यामुळे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जो काही दावा केला होता की कोर्ले गावात 19 बंगले आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांचं नाव घेऊन त्यांनी पुराव्यानुसार सांगितलं होतं की त्यांनी त्यासंदर्भात कर देखील भरला होता आणि ते कराची पावती दाखवून त्यांनी म्हटलं होतं की हे जे पुरावे आहेत रवींद्र वायकर यांच्या पत्नीचं देखील त्यांनी नाव घेतलं होतं आणि हे सगळे पुरावे दाखवून त्यांनी म्हटलं की हे बंगले तिथे आहेत. मात्र याला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते असं म्हटलं होतं की तुम्ही आजही कोर्ले गावात जाऊन बघा, तिथे कुठल्या प्रकारचे बंगले दाखवा, अन्यथा आम्ही कारवाई करू किंवा आम्ही ॲक्शन घेऊ असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आपण तिथे ग्राउंड रियालिटी दाखवली त्यावेळेला तिथे कुठल्या प्रकारचे बंगले नव्हते. त्यामुळे एकूणच किरीट सोमय्या यांचा दावा जो आहे वस्तुनिष्ठ नसल्याचा दिसून आलेला. मात्र ते जे काय कागदपत्र सादर करतात ते कसे आहेत, कोणाच्या आधारे आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे भाजपचे नेते किरीट सोमय्या आरोप करतात, त्यांना प्रत्युत्तर शिवसेना नेते संजय राऊत देत आहेत. त्यामुळे नेमकं खरं काय हे न्यायालयामध्ये स्पष्ट होईल. कोण एकमेकांच्या विरोधात कसे कलम लावतात, किती आरोप करतात, ते आरोप किती सत्यामध्ये उतरतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे. मात्र भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरती फक्त हा एकमेव आरोप नाही, जो वसई इथला जो आरोप आहे तो अत्यंत गंभीर आहे. कारण त्यामध्ये राकेश वाधवानी हे जे व्यक्ती आहेत ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे आहेत ते त्यांच्यावरती आहेत. त्यांनी खूप मोठे आर्थिक गुन्हे जे आहेत ते केलेले आहेत आणि त्यांच्याशी थेट नील किरीट सोमय्या यांचा संबंध आहे, त्यांचा आर्थिक संबंध आहे आणि त्यातून हा सगळा आर्थिक घोटाळा जो आहे मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे किती सत्यात उतरते आहे किंवा त्यातले पुरावे किती खरे ठरत आहेत आणि त्यावरती काय कारवाई होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. जी उदय, थोडंसं थांबवते कारण वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्यापूर्वी संजय राऊत हे सकाळी पत्रकारांशी काय बोलले होते ते आपण एकदा ऐकूयात. देवेंद्र फडणवीसच्या नावानं पैसे गोळा केलेले आहेत. मी तेव्हाही म्हणालो फडणवीसांच्याकडून हे असं काम होणार नाही, पण फडणवीसच्या नावानं कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झालेला आहे आणि ज्यांना मूळ तिकडले लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे. हे 450 लोक कुठून आले, काय आले, कोणते एजंट फिरत होते, ही सगळी माहिती इकॉनॉमिक ऑफिस विंग. मी आत्ता मुख्यमंत्र्यांना भेटायला चाललो या प्रकरणात. हे घेऊन मी आत्ता CM साहेबांना भेटतो आहे. काय चाललं आहे महाराष्ट्रात, काय चाललं होतं, काय लूट, आणि आम्हाला सांगताय तुम्ही, आम्हाला सांगताय रोज एक भ्रष्टाचाराचं प्रकरण मी बाहेर काढणार. माझ्याकडे आतापर्यंत लोकांनी समोरून येऊन किरीट सोमय्याची 211 प्रकरणं दिलेली आहेत आणि हा टोटल घोटाळा किरीट सोमय्याने केलेला आतापर्यंत जे बघतोय 7,500 कोटी रुपये त्याने गोळा केलेले आहेत गेल्या काही वर्षामध्ये. जा माझ्या विरुद्ध कोर्टात, मी बघतो. देवेंद्र फडणवीसांना कल्पना असेल याची मला वाटत नाही. ही जसं ईडीच्या नावावरती वसुली चालू आहे, CBIच्या नावावरती वसुली या माणसाने केली. हा दलाल आहे, हा लफंग आणि चोर आहे. तशी त्यांनी दिल्लीतल्या काही मंत्र्यांच्या नावावर प्रमुख तीसुद्धा प्रकरणं मी काढतो आहे, देतो आहे. अमित शहांच्या नावावर धमक्या देऊन पैसे काढलेले आहेत. फडणवीसांच्या नावावरती, मुख्यमंत्र्यांच्या नावावरती तेव्हाच्या त्यांनी हे कोट्यावधी रुपये काढलेले आहेत. हे रेकॉर्डवरती आहे. काय करायचं ते करा.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावानं किरीट सोमय्यांनी 7,500 कोटी रुपये उकळल्याचा थेट आरोप संजय राऊतांनी केला आणि याच संदर्भात ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सध्या गेलेले आहेत आणि तिथे बैठक सुरू आहे वर्षा बंगल्यावर. या सगळ्याचे अपडेट आपण घेत राहूच. मात्र तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपल्या आयुष्यात अशी कोणतरी व्यक्ती असते ज्यांना आपण आपला आदर्श मानतो आणि त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतो. बायजूस यंग जिनियस सीझन 2 मध्ये आमच्या या खास कार्यक्रमातून अनेक व्यक्ती आपल्यासोबत जोडली जात आहेत. या आठवड्यात शनिवारी 7:30 वाजता आम्ही तुमची अशाच एका खास व्यक्तीसोबत भेट करून देणार आहोत. त्या म्हणजे कुस्तीपटू गीता फोगाट आणि पद्मश्री परेश मैती यांच्याशी. प्लीज वेलकम. कॉमनवेल्थ गेम्स में पहली बार विमेन्स रेसलिंग के लिए इंडिया को गोल्ड मेडल जिताने वाली और ओलंपिक्स के लिए क्वालिफाई करने वाली भारत की पहली महिला रेसलर द वन एंड ओनली गीता फोगाट. नमस्ते. फरवरी मार्च में मिली क्योंकि हमारा जो नेशनल कैंप है वो लखनऊ में लगता है, तो वहाँ पे सीनियर जूनियर कैडेट सभी का लगता है. कोविड की वजह से सब बच्चे घर थे, लेकिन चंचला अकेली वहाँ पे अकेली ट्रेनिंग करती थी. तो सही है. हाँ. चंचला, यस सर. कुछ पूछना चाहती हैं आप? मैम इतने दिन से कुश्ती कर रही है हाँ. और इतने आगे तक बढ़ी है, वो उसके बारे में कुछ बताइए मैम. और मैं कैसे बढ़ूंगी? आप चंचला ऑलरेडी बढ़ रहे हैं आगे, आप बिल्कुल सही ट्रैक पे हैं. मैं जब कैंप में थी तो मैंने चंचला को ट्रेनिंग करते हुए वाकई में देखा है. एंड इतनी कम उम्र में जिस तरह से वो ट्रेनिंग करी, जिस तरह से इसकी ट्रेनिंग की स्किल है, टेक्निक्स हैं, और जिस तरह से इसके मूव मैट के ऊपर है, तो बिल्कुल आने वाले टाइम में चंचला एक देश का हीरा है. मैं ये कहूंगी अभी भी हीरा है. हाँ चलिए, नी स्पिन ये देखने में मजा आ रहा है. स्टार्ट. हाँ जी. अरे वाह, 850 फीट लंबी इन्होंने पेंटिंग बनाई है. पद्मश्री से सम्मानित हैं. ये हैं द वन एंड ओनली परेश मैती. परेश जी इज कमिंग देयर. आई एम गोइंग टू सिट राइट नेक्स्ट टू यू सो वी कैन बोथ टॉक टू हिम. परेश जी नमस्ते. Namaste, Anand and Advait. Advait is somebody who makes lovely abstract paintings. Paresh ji. I have already seen some of his paintings, and really he's amazing. What is it that you feel is special about Advait and his work? He's very, very strong, message giving, profound, and lot of confidence. त्यामुळे हाच भाग संध्याकाळी शनिवारी 7:30 वाजता पाहायला विसरू नका. यासोबतच वेळ झाली आहे मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करा.